सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी आज तुमच्यासाठी एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अँड द डुओ इज बॅक. सो मी आलेली आहे सानूच्या गावाला. सो आम्ही खूप काय काय एक्सप्लोर करणार आहोत. सो आज कुठे घेऊन जाणार? तर आपण एक्सप्लोर तर करणारच आहोत, पण फर्स्ट स्टार्टिंग आपण करणार आहोत बाप्पाचं दर्शन घेऊन. सो आज आपण जाऊयात पालीचं गणपतीचं दर्शन घ्यायला, जे की अष्टविनायकापैकी एक आहे. तर आता आपण जाऊयात पालीच्या गणपतीचे पाय पडायला. आम्ही तर रेडी झालेलो आहोत. सो लेट्स गो. बाय बाय. मी घरातून निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे. पूर्ण आभाळ ब्ल्यूइश असं झालेलं आहे. सगळे ढग आहेत आणि आजूबाजूला हिरवीगार झाडे आहेत. सो आता आम्ही पालीच्या रस्त्याने निघालेलो आहोत. आम्ही इथून रिक्षा केलेली आहे डायरेक्ट पाली. सो आता आम्ही पालीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आता मंदिराच्या दिशेने आम्ही पुढे चाललेलो आहोत. तर मंदिरात गेल्यावरती तुम्हाला दाखवते. आम्ही पालीच्या मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे आहे त्याचं एंट्रन्स आणि इथून आपल्याला आज जायचं बाप्पाचं दर्शन घ्यायला. लळेश्वर देवस्थान पाली. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सारे छोटे छोटे स्टॉल आहेत एंट्रन्सच्याच तिथे. तर तुम्ही बघू शकता खूप सारे छोटे छोटे स्टॉल्स आहेत जे आपण यात्रेत वगैरे बघतो तसे. तर गाईज वाव इथे सुकामेवा पण आहे. तुम्ही बघू शकता करवंद जांभळं वगैरे पण आहेत, आंबे, हे सगळं म्हणजे कोकणात आल्यावर ना दॅट इज द वन थिंग की बाबा स्वर्ग सुख. हे बाकी आजूबाजूला ते सगळे स्टॉल्सच आहेत आणि पापड वगैरे असं पण त्याचे पण स्टॉल्स आहेत. तर गाईज आता आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी आलोच आहोत. तर बाप्पासाठी आम्ही हार नारळ वगैरे घेत आहोत. तिथे कुठे तुम्ही हार वगैरे घ्याल तिथेही तुम्ही चप्पल काढू शकता. तर आम्ही जिथून हार घेतला तिथेच आम्ही चप्पल काढले, किंवा इथे पुढे स्टँड्स वगैरे पण असू शकतात. तर गाईज ही आहे पालीच्या गणपतीची प्रतिमा, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत. तर आता आपण रांगेत उभं राहूया बाप्पाचं दर्शन घ्यायला. गाईज तुम्ही बघू शकता आज प्रचंड गर्दी आहे. गाईज आज इथे प्रचंड गर्दी असण्याचं मुख्य कारण म्हणजे आज चतुर्थी आहे, त्यामुळे आज खूप गर्दी आहे. नाहीतर नेहमी एवढी गर्दी नसू शकते, बट आज चतुर्थी आहे म्हणून खूप सारी गर्दी आणि खूप मोठी लाईन आहे. सो आम्हाला आता ही पूर्ण लाईन पार करून जावं लागणार आहे. मी बाप्पासाठी फुलं घेतलेली आहेत. बाप्पाला जास्वंदाची फुलं जास्त आवडतात म्हणून मी ते घेतलेलं आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता ओव्हरऑल किती गर्दी आहे, म्हणजे आज खूपच गर्दी आहे ॲक्च्युली. बट ते सगळं जाऊ द्या, तुम्ही मंदिरातला व्ह्यू एन्जॉय करा. बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता असं एक तळं आहे, तिथे एक कुत्रा होता आणि या पाण्यामध्ये ना मासे वगैरे आहेत. मोस्टली त्या कासव आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा बघा इथे कासव आहे, खूप सारे कासव आहेत छोटे छोटे. तर गाईज आता आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. तर आम्ही मिसळपाव घेतलेले आहे आणि आता आम्ही पावभाजी पण ऑर्डर केलेली आहे. आपल्या
सो गाईज आम्हाला इथे एक माकड पण दिसलेला आहे. या परिसरात तुम्ही बघू शकता व्हाईट कलरचा आहे. आय डोंट नो त्याला नक्की काय म्हणतात, बट एक माकडाची प्रजाती आहे ती. तो इथे फ्रूट्स स्टॉलच्या इथेच आहे, म्हणजे तो इकडचे फ्रूट्स वगैरे चोरून घेतो आणि खातो, तिथे काका सांगत होते. सो गाईज आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.